आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत अशी चकली, अजिबात तेल न पिणारी, त्याचबरोबर तेलात न विरघळणारी किंवा न बिघडणारी, न तुटणारी आणि अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी चकली आज आपण बनवणार आहोत, जी बनवायला अतिशय सोपी आहे। अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासामध्ये ही खुसखुशीत चकली जी आहे ती बनवून तयार होते। चला तर मग सुरू करूया। आता ही चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथं कढई घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे। साधारणतः 1.5 कप इथं पाणी आपण घेतलेलं आहे। आता हे पाणी जे आहे ते आपल्याला उकळायला ठेवायचं आहे। आता पाणी उकळेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। त्यासाठी आता इथं मी अर्धा कप फुटाणे डाळ घेतलेली आहे, म्हणजेच डाळे घेतलेले आहेत। आता हे अर्धा कप डाळे जे आहेत ते आता मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। त्यासाठी आता आपण हे पहा अशा पद्धतीने मिक्सरला आपण हे वाटून घेतलेले आहेत। वाटून घेतल्यानंतर मी हे चाळून घेतलेले आहेत। आता त्यानंतर इथं मी त्याच कपाने 1 कप पोहे घेतलेले आहेत, जे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी वापरतो ते पोहे इथं वापरलेले आहेत। आता हे पोहे सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत। झाकण लावून आता हे पोहे सुद्धा आपण मिक्सरला छान असे वाटून घेतलेले आहेत। तर पोहे सुद्धा चाळून घेतले आणि त्यानंतर इथं मी 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर मोठे 2 चमचे आपल्याला इथं पांढरे तीळ टाकून घ्यायचे, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ, 1 चमचा धणे जिरे पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा ओवा टाकूया। त्याचबरोबर 1 टीस्पून इथं हिंग टाकून घेतलेला आहे आणि अगदी 1 टीस्पून इथं लाल तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे। आणि त्यानंतर इथं मी पाव कप तेल घेतलेलं आहे। आता ह्या तेलाचं आपल्याला कडकडीत असं मोहन तयार करायचं आहे आणि हे मोहन आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता गरम आहे तोपर्यंत आपल्याला चमच्याच्या सहाय्याने यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झालं की हाताच्या सहाय्याने आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं छान असं तेलाचं मोहन आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। हे पहा अशा पद्धतीनं छान असायचा मुटका होईपर्यंत आपण हे छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर पाणीसुद्धा इथं उकळलेलं आहे। आता उकळलं त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। मी 1.5 कप पाणी उकळायला ठेवलं होतं, तेवढं सगळं पाणी मी आता यामध्ये एकदमच ओतून घेतलेलं आहे आणि आता हे छान असं मळून घेऊया। आणि थोडंसं थंड झालं की मग आपण हाताच्या सहाय्याने मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ मळून घेताना आपण गरम पाण्यामध्ये सुरुवातीला मळून घेतलेलं आहे, पण आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता हे पीठ चांगलं एकजीव करण्यासाठी आपल्याला थंड पाणी वापरायचं आहे। आता बरेच जण म्हणतात की चकलीचं पीठ मळताना थंड पाणी वापरायचं नाही, आपण पाणी उकळलेलंच वापरलेलं आहे, पण ते एकजीव करण्यासाठी पीठ चांगलं मऊ करून घेण्यासाठी थंड पाणी इथं वापरलेलं आहे। हे पहा छान पीठ आपलं असं वाफलं गेलेलं आहे। तुम्ही पाहू शकता अजिबात याला क्रॅक किंवा चिरा अजिबात याला जात नाही आहे। छान असं सैलसर किंवा जास्त घट्टही न मळता आपण इथं पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता हा चकलीचा साचा घेतलेला आहे, जो खडबडीत भाग आहे तो बाहेरच्या साईडून आपली याची चकती जी आहे ती केलेली आहे आणि गुळगुळीत भाग जो आहे तो आतमधल्या बाजूने केलेला आहे, जेणेकरून काटे जे आहे ते छान पडले जातील। आता हे पीठ जे आहे ते आपण आता ह्या साच्यामध्ये घालून घेऊया आणि झाकण लावून आता आपण ही चकली जी आहे ती बनवून घ्यायची आहे। आता आपण ही ताटावर ही चकली जी आहे ती बनवून घेतो आहे। हे पहा की आता चकली बनवताना किंवा साचा फिरवताना चकलीची तार जी आहे ती अजिबात तुटलेली नाही आहे, कुठंसुद्धा याला क्रॅक केले नाही। छान असं एकसारखं पीठ जे आहे ते आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे। चकली बनवताना तार कुठेही तुटली नाही तर समजायचं की पीठ जे आहे ते आपलं व्यवस्थित असं मळून झालेलं आहे किंवा व्यवस्थित असं वाफलं गेलेलं आहे। जेव्हा चकली बनवताना तार जर सारखं तुटत असेल तर समजायचं की पीठ आपलं व्यवस्थित असं वाफलं गेलेलं नाही आहे। तुम्ही इथं छान पाहू शकता मस्त अशा आपल्या ह्या चकल्या ज्या आहेत त्या आपण बनवून घेतलेल्या आहेत। आता तेलसुद्धा गरम झालेलं आहे। हे पहा आता ह्या प्लेटमधली चकली जी आहे ती मी हातावर घेतली आणि छान अशी ती तेलामध्ये सोडून आपण ही छान अशी उलटपालट करून आपण ही चकली जी आहे ती तळून घेतलेली आहे। हे पहा आता ही चकली काढून घेऊया आणि बाकीच्या सुद्धा आपल्याला चकल्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। आता एकाच वेळी तुम्ही 3 ते 4 चकल्या तळून घेऊ शकता। आता इथं ही कढई जी आहे ती लहान आहे, त्याच्यामुळे आपण 2 ते 3च एकेवेळी तळून घेऊया। छान मस्त अशा खरपूस अशा ह्या चकल्या ज्या आहेत त्या उलटपालट करून आपण ह्या चकल्या ज्या आहेत तळून घ्यायच्या आहेत। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चकल्या तळून घेताना सुरुवातीपासून अगदी चकल्या शेवटच्या तळून होईपर्यंत
गॅसची फ्लेम ही एकसारखी ठेवायची आहे, म्हणजे चकल्या ज्या आहेत ते छान अशा तळल्या जातील। आता सर्व चकल्या आपल्या इथं बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता काटे आणि याचा रंग अतिशय सुरेख आलेला आहे आणि मस्त अशी खुसखुशीत अशी आपली चकली तयार झालेली आहे। अतिशय सोप्या पद्धतीने ही चकली तुम्ही बनवू शकता। चला तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।